मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. प्रदूषण ही समस्या आहे. हे दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रदूषण हा जीवनसृष्टीचा फार मोठा शत्रू असून मानवाच्या पाठीमागे लागलेले महाभयंकर विघ्नच आहे. ध्वनी प्रदूषण व जलप्रदूषण असे प्रदूषणाचे मुख्य प्रकार आहेत. ज्यावेळी नैसर्गिकरित्या केर कचरा, सांडपाणी इत्यादी नष्ट करण्याचे प्रयत्न संपतात, त्यावेळी प्रदूषणाचा प्रारंभ होतो. घराघरातून उदाहरणार्थ खराब भाजीपाला, वापरलेली पाने, मोठ्या प्रमाणात हल्ली साखर कारखान्यातून बाहेर सोडली जाणारी मळी, तसेच लहान मोठ्या कारखान्यातून धुराड्याद्वारे बाहेर पडणारे वायू, मोटारीचा धूर, पाण्यात सोडली जाणारी वाया गेलेली रसायने, मोठमोठाले कर्कश आवाज, त्याचप्रमाणे त्यामुळे होणारे अपघात, शास्त्रज्ञांनी प्रयोगादाखल केलेली वैज्ञानिक स्फोट, त्याचप्रमाणे ज्याला आपण दिवाळी म्हणतो त्या दिवाळीत मजा म्हणून शोभेची दारू उडवितो, त्यापासून निर्माण होणारे दूषित धूर इत्यादी अनेक प्रकारच्या कारणांमुळे प्रदूषण निर्माण होते आणि सर्वांचा परिणाम आज मानवी जीवनावर तसेच सजीव प्राण्यांवर झालेला दिसून येतो. औद्योगिक कारणामुळे वायू प्रदूषणाची झपाट्याने वाढ होत असून ते धोक्याची सीमा ओलांडून जात आहेत. परिच्छेद. ज्याप्रमाणे वायू प्रदूषण त्याचप्रमाणे जलप्रदूषणही वाढत आहे. तसेच ध्वनी प्रदूषणालाही मानवी जीवनावर तितकाच दुष्परिणाम होत आहे. प्रदूषणामुळे केवळ मानव, प्राणी आणि वनस्पती यांचीच हानी होते असे नाही, तर त्याचबरोबर माती, पाणी व वातावरणही दूषित होते. प्रदूषण म्हणजे एक महाभयंकर शापच होय. कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या वायू प्रदूषणाचा परिणाम म्हणून आजारी पडलेल्यांची संख्या रुग्णालयात वगैरे मोठी आढळते. प्रदूषणाच्या समस्येवर अत्यंत प्रभावकारी उपाय म्हणजे झाडे झुडपे, विशेषतः वने. प्रदूषण नियंत्रणाच्या बाबतीत मानवाला मोठ्या प्रमाणावर सहाय्यभूत होत आहे. या बाबतीत वृक्षांचा आपल्याला उपयोग होतो. वृक्षामुळे ध्वनीला अडथळा निर्माण होतो आणि त्याची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी होते. परिच्छेद. सारांश असा की प्रदूषणाचे दुष्परिणाम हा एक भयंकर शाप आहे, परंतु त्यावर उपाय म्हणजे अधिकाधिक वृक्षारोपण आणि आपल्या वनाचे संरक्षण व संवर्धन करणे. आपल्या जीवनमानाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आणि आपले जीवन निकोप व आनंददायक होण्यासाठी तसेच राष्ट्राच्या विकासासाठी आज वृक्षाची अत्यंत गरज आहे.